अभिजित दिपकेंचा पोलीस अधिकाऱ्यांवर संताप, भेटण्यासाठी आलेल्यांना पोलीस उर्मट वागणूक देत असल्याचा दिपकेंचा आरोप। कोणी भेटायचं हे पोलीस ठरवणार नाहीत, दिपकेंनी बजावलं। डोंबिवलीचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघांना जामीन, महाराष्ट्रातून हद्दपार, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात। आरोपपत्र दाखल करताच खटला 7 दिवसात सुरू करण्याचे हायकोर्टाचे आदेश। शिवसेनेच्या 7 खासदारांसोबत पंतप्रधानांचा स्वतंत्र संवाद, मतदारसंघातली कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, मोदींचा कानमंत्र। ओमराजेंच्या योगाभ्यासाची आस्थेनं चौकशी, माझाच्या हाती इनसाइड माहिती। संसदेबाहेर आजही विरोधकांचं अमित शहांविरोधात आंदोलन, जंतर मंतरवरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक, अमित शहा जवाब दोच्या घोषणा। सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर नाराज असल्याची सूत्रांची माहिती, माझ्याकडून काम हवं तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्या, असंही कळवलं। बंगळुरूमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन, 28 मागण्यांवर होणार चर्चा, जरांगेंचा मुद्दाही अजेंड्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ संदेश तर वडेट्टीवार अनुपस्थित। आंदोलन करणं देशविरोधी नाही, जेनजींशी साधलेल्या संवादामध्ये मोहन भागवतांचं वक्तव्य, तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात भागवतांना उशीर झाला, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजप नेते विजय चौधरी यांना अटक, माजी खासदार हिना गावितांसंबंधी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात अटक केली, अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा। भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, नागरिकांकडून आरोपीला चोप, आज भंडाऱ्यात बंदची हाक, आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी।